ब्रँड अँबॅसेडर माननीय सन्माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा या जळगाव जिल्ह्याचे भाग्यविधाते पालकमंत्री साहेब, तदनंतर जर आपण पाहिलं तर मुख्य प्रायोजक श्री शिवराज भाऊ पाटील, तालुका प्रमुख शिवसेना, अगदी दमदार आयोजन असणारी ही स्पर्धा आहे। आजचा या स्पर्धेतील दिवस जरी तिसरा असला तरी मॅचच्या शेड्यूलमध्ये दुसऱ्या दिवसाच्या मॅचेस ज्या बॅलन्स आहेत त्या आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळवतोय। एका बाजूने बेकर्स पॉइंट आणि त्यांच्या विरोधात हर्षल कॉटन असा सामना। बेकर्स पॉइंट मैदानाच्या आतमध्ये आली आहे, हर्षल कॉटन आपले सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये धाडायचे। मॅच लगेचच ती आपल्याला सुरू करायची आहे। बघा आणखी 1 मिनिटाचा वेळ राहिलाय, आपल्याला लगेचच बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, अन्यथा 5 धावांची पेनल्टी ती घ्यावी लागेल। मग त्यामध्ये आर्ग्युमेंट नाही, त्यानंतर मग तुमची कुठलीच लंगडी सबब ती ऐकून घेतली जाणार नाही। हा एक फलंदाज चेंडू चेक करतोय, तोपर्यंत दुसरे आपण जा मैदानाच्या तिथनच जा चेंडू चेक केले तिथनच मैदानाच्या आतमध्ये जा। मॅचला इथे सुरुवात होती आहे। पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर अक्षय पवार जो गोलंदाजी करण्याकरता आलाय। विकी मैदानाच्या आतमध्ये आहे, साथीनं कमलाकर पाटील ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय। दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत। मॅचला इथे सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल नाणेफेकीचा कौल जिंकला होता बेकर्स पॉइंटनं आणि पहिल्यांदा निर्णय घेतला त्याने फिल्डिंग करण्याचा। हर्षल कॉटन ज्यांना फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय। विकी आणि कमलाकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। स्ट्रायकर एनकडे जर आपण पाहिलं तर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन फलंदाज विकी स्ट्रायकर एनकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। नॉन स्ट्राइक एनकडे कमलाकर। जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग चा हा जल्लोष थरार तो सर्वच जण अनुभवतोय। थोडेसे व्यत्यय आले पहिल्या 2 दिवसांमध्ये, मात्र त्या सर्व व्यत्ययांवर मात करत ही स्पर्धा सातत्याने उभी केली आहे। खूप अडथळे आलेत आयोजकांच्या समोर, कारण स्पर्धा सुरू होण्याआधी 1 दिवस आधी खूप जोराचा पाऊस आणि वारा तो पाहायला मिळाला होता। मात्र त्यानंतर एका दिवसात हा सर्व डोलारा उभा केला। पुन्हा कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर त्यांना नव्यानं कष्ट घ्यावे लागले आणि नव्यानं कष्ट घेताना पुन्हा हे सर्व नव्यानं उभं करावं लागतंय। मॅचला होती सुरुवात। पहिला बॉल तिथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेग मध्ये, बॉलला स्टॉप केलं। एक निर्धाव चेंडू तो पाहायला मिळते, बॉडी लाईनवरचा बॉल होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा तिथे दर्शवला गेला, मात्र बॉल तिथे थांबवला गेला। शॉर्ट फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तो तैनात आहे। पुण्याचा एकदा गोलंदाज अक्षय पवार डावेस्टीवर पडला, अतिरिक्त बाहेर निघतोय। पंच यावेळेस वळतायत, वाईटचा इशारा करतायत। दिशेमध्ये भरकटलेला गोलंदाज तो पाहायला मिळतोय। एक नव्या जोशाचा, नव्या उमेदीचा नवतरुण गोलंदाज ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय। अगदी कमी वयात क्रिकेटचे धडे गिरवतोय।
मात्र ते योग्यतेने गिरवावे लागतील. एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर या ग्रामीणच्या खेळाडूला संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेस मात्र ऑन साइडला खाली क्षेत्रातनं बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं सीमा रेषेच्या पार, इथे चौकार आलाय. 4. चांगला फटका तो इथे पाहायला मिळाला. हे बघा तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. आत आला होता टप्पा खाल्यानंतर आणि देहेष्टीवर येणारा हा बॉल ज्याला सीमारेषेच्या दिशेने खेळलाय चौकारामध्ये परावर्तित केलंय. चांगल्या मॅचेस त्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या कालच्या शेड्यूल मधला जो सामना आहे तो आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहताय. मॅच नंबर 6 ते सध्या मैदानावर आहे. यानंतर लीगल फायटर आणि लेट संभाजी आबा फाउंडेशन ज्याच्यामध्ये नेक्स्ट मॅच असेल. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर तिथे चुकी करतोय. एक संधी निर्माण केली गेली होती विकेट करता, मात्र ती संधी दवडली गेली. एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू येताना आपण पाहतोय. एकंदर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तो समाप्ती अखेरीस धावसंख्या 5 वर आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला बॅलन्स आहे. अक्षय पवार आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. तदनंतर देहेष्टीला स्पर्श केला. एक डॉट बॉल, सलग डॉट बॉल ते येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. शांतता आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये, मात्र ही शांतता वादळापूर्वीची आहे हे फलंदाजांना मैदानाच्या आतनं सांगावं लागेल. कारण 6 ओव्हरची मॅच आहे, जिथे आक्रमकता विध्वंसकता ती सातत्यानं तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. किमान 80+ धावा ज्या या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये दाफलकावर लावणं ते अत्यावश्यक आहे. यावेळेस मात्र चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर आत आला, फलंदाजाला बीट केलं, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ओव्हर नंबर 1 चा खेळ अगदी गोलंदाज आपल्या नावावर करू पाहतोय. अचूक टप्प्यावरनं मारा करतोय. 5 बॉल ज्यामध्ये त्यानं धावा खर्च केल्यात त्या फक्त 5. शेवटचा बॉल आहे. नव्या जोशाचा, नव्या उमेदीचा एक नवतरुण उभरता सितारा त्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. अक्षय पवार अक्षय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. दूर ठेवला, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला, 2 पायांमध्ये अंतर बनवलं, तिथे बॉडीला स्ट्रेच करत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. अगदी चांगली गोलंदाजी अक्षय पवारनं पहिल्या ओव्हरमध्ये दाखवली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 धावा या दाफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये परिवर्तन झालंय. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. 4 मिनिटं तुम्हाला एका षटका करता आहेत. 4 मिनिटात तुम्हाला एक इनिंग पूर्ण करणं बंधनकारक आहे. 4 मिनिटात पर ओव्हर तुम्हाला कंप्लीट करणं बंधनकारक आहे. मॅच संपल्यानंतर 2च मिनिटाचा अवधी आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये असेल किंवा सामना संपल्यानंतर पहिल्या डावामध्ये असेल 2 मिनिटात मैदानाच्या आतमध्ये येणं बंधनकारक असेल. इथे मात्र फुलटॉस आहे, मात्र प्लमची अपील नसेल. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. तिथे लेग बायचा इशारा आलाय. लेग बायच्या स्वरूपानं बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. कुठून आणि कसा आलाय ते महत्वाचं नाहीये, चौकार येणं महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षकाच्या चुकीनं आलाय की बॅटने आलाय, इथे चौकार आलाय. 4. आपले षटकार आणि चौकाराचे स्पॉन्सर जर आपण पाहिले तर सुशिला यार्ड्स, सन्माननीय नंदनभाऊ महाजन. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, निघून जाईल. सुशिला यार्ड्स 4 मध्ये श्री नंदनभाऊ महाजन यांच्या माध्यमातून आपल्याला चौकार आणि षटकार त्याकरता स्पॉन्सरशिप केली गेली आहे.
चौकार आलाय. इथे चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते इथे एकंदर 17 धावा. सुशीलाई आर्ट्स 4 आपल्याला इथे पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीची बाउंड्री ती मैदानाच्या आतनं पेशकश केली आणि करणं गरजेचं आहे. चांगला चेंडू आहे. यावेळेस टप्पा खाल्यानंतर कट झाला, आतल्या बाजूने आला, फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. यष्टीरक्षकांना थोडीशी चलाकी दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला. अपील केली तिथे विकेटची, मात्र बॉलला कट केलं होतं. ऑफ स्टंपवर टाकल्यानंतर आत खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पंचांनी ते अचूकतेने हेरलं. क्षेत्ररक्षकांनी अपील करणं हे क्रिकेटमध्ये जायज आहे, मात्र त्यामध्ये किती तथ्य आहे हे तपासणं पंचांचं काम आहे आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तो दिला जातो. इथे मात्र फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही. एक रन ती तिथे धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 18. 5 चेंडूचा खेळ तो समाप्त. एकेरीस 18 रन्स या धावफलकावर आहेत. अगदी युवा टॅलेंटेड गोलंदाजांनी रोखून धरलंय. खूप चांगली गोलंदाजी या युवा गोलंदाजांच्या माध्यमातून आपण सध्या मैदानाच्या आतनं पाहत आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत आणि त्यामुळे एक प्रेशर ते क्रिएट होत आहे. चांगला बॉल इथे टप्पा खाल्यानंतर बाहेर काढला. बॉल निर्धावच्या स्वरूपानं ओव्हर झाली समाप्त. इथे ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर विदाऊट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम हर्षल कॉटन जाऊन पोहोचली आहे 18. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय. कन्वर्ट करण्याचा इरादा होता, मात्र तो असफल राहिला. एक डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर समाधान जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे समाधान त्याच्या वतीनं केली जाईल. ऑफस्टंपवर पडला आणि तिकडनं अतिरिक्त बाहेरच्या बाजूने निघाला. एक डॉट बॉल तो पाहिला मिळाला होता, मात्र त्यानंतर एक वाईड चा इशारा तो आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज समाधान आपल्या षटकातील पुढचा चेंडू तो घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र हाही बॉल ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर पडलाय. पंचांनी त्याला वाईड म्हणून दंडित केलंय. अतिरिक्त धावसंख्या त्यामध्ये सातत्यानं वाढ ती होत असताना आपण पाहतोय. इथे मात्र हा बॉल नोचा इशारा आलाय. भीमर चा इशारा तो पंचांच्या माध्यमातून आलाय आणि त्यावर मला वाटतं रनआउटची विकेट ती मैदानाच्या आतमध्ये काय बहाल केली गेली आहे. पंचा रनआउटची विकेट आहे का? रनआउटची विकेट आहे. खेळाडू बाद.
पुढचा बॉल इथे तिसऱ्या पंचांनी या चेंडू बरोबर आक्षेप घेतलाय, ऍक्शनवर आक्षेप घेतलाय. 1 मिनिट थांबायचंय, ऍक्शन चेक केली जाईल. इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. चला घाई करा, तुम्हाला जास्त वेळ नसेल टीम मीटिंग करता. लगेचच पुढचा गोलंदाज तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा. वेळेच्या बाबतीत प्रत्येकाने सहकार्य करणं ते बंधनकारक आहे. गोलंदाजाला तिथे बदलावं लागेल. दुसऱ्या गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला आणायचं आहे. धावसंख्या 22 आहे. 1 विकेटच्या पतनानंतर षटक क्रमांक 3 ते सध्या प्रगतीपथावर आहे. बघूया कशा पद्धतीने ती गोलंदाजी या ओव्हरमध्ये केली जाईल. गोलंदाजाला तिथे बदललं गेलंय कारण ऍक्शन मध्ये थोडीशी खराबी ती पंचांना आढळली. त्यामुळे पंचांनी नवीन गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणण्याकरता तिथे सूचित केलं गेलंय. चला गेम स्पीडअप करा. मला प्रत्येक वेळी तीच गोष्ट सांगावी लागते आणि तुम्हाला गेम स्पीडअप करत राहावं लागेल. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आपल्याला या संपूर्ण स्पर्धेचा जो शेड्यूल आहे तो तिथे कंप्लीट करायचा आहे. सध्या राफेल कावर 22 ही धावसंख्या आहे. 1 विकेट आणि 2.1 चा खेळ झालाय. 1 चेंडूचा खेळ झालाय. 1च बॉलचा खेळ झालाय. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन गोलंदाज आलाय. फ्री हिटचा बॉल आहे. परशुराम जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिलाच बॉल त्याचा उडवलाय आणि उंच हवेतनं फेकून दिलाय सीमा रेषेच्या पार. एक दमदार क्वालिटी हिट मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. इथे आलाय जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा धमाका षटकार. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय आणि पहिलाच बॉल आक्रमण ते आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस मात्र आत आला, पायावर लागला एक निर्धाव चेंडू तो तिथे गणत असताना पाहायला मिळते. गुड कमबॅक. गोलंदाजानं कमबॅक करणं हे सातत्याचं चित्र आहे आणि कमबॅक हे त्याला करावं लागतं. चांगली गोलंदाजी ती करावी लागेल कारण पहिल्या गोलंदाजानं खूप चांगल्या पद्धतीने प्रेशर क्रिएट केलं होतं. यावेळेस मात्र ऑन साईडला तिथे वळवलं गेले. एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचते ती 29 धावा. 1 विकेटच्या पतनानंतर 2.4 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. यावेळेस बॉडी लाईनवर होता. स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली आहे ते पाहिलं आणि त्यानंतर लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावरनं बॉलला उडवलंय आणि पाठवून दिलं सीमारेषा पार. इथे आलाय षटकार 6. सुचिलाई आर्ट्स श्री नंदन भाऊ महाजन सिक्सर तो आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ ती आपल्याला पाहायला मिळते आणि करावीच लागेल, पर्याय नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलंय उंच हवेतनं. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमारेषा पार. सुशिलाई आर्ट्स षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या राफलकावर 41 धावा. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 ओव्हर नंतर 41 लागल्यात. 5 गोलंदाज तुम्हाला 6 ओव्हर करता वापरायचे. एका गोलंदाजाला 2 षटका हाताळण्याची मुभा ती दिली गेली आहे. बघूया कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं जाईल. आतापर्यंत 3 गोलंदाज वापरलेत, तसे 4 वापरलेत पण एकाला तिथे बॅन केलं गेलंय. त्यामुळे 3 गोलंदाजांचा वापर तो आतापर्यंत झालाय. अजूनही 2
गोलंदाज तुम्हाला या मॅच मध्ये वापरायचे आहेत. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर रवींद्र कोळी ते सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल, त्यावर झालंय आक्रमण, बॉलला उडवून फेकून दिलंय सीमारेषेच्या पार. दमदार षटकार, 6. सुशीला आर्ट्स सिक्सर तो आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. सुशीला आर्ट्स अँड फॅब्रिकेशन असोदा जळगाव त्यांनी आपल्याला या षटकाराने चौकारा करता स्पॉन्सरशिप दिली आहे. सन्माननीय श्री नंदन भाऊ महाजन. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज रवींद्र कोळी आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र सलग दुसऱ्यांदा बॉलनं उंच हवेमध्ये भरारी घेतली आहे आणि चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर धमाका केलाय, षटकार. फिफ्टी 53 धावा या राफलकावर आहे. 3.3चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया येणारे 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती इथे केली जाईल. यावेळेस मात्र ऑफ्टमधनं चांगला फटका, तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील करेल 1 रन जी राफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 54 धावा, 4 चेंडूचा खेळ झाला. रवींद्र कोळी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. चांगली गोलंदाजी सध्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरचा मारा तो केलाय. फलंदाजांना थोडंसं शांत ठेवण्याचं काम सध्या त्यांच्या वतीने आपण पाहतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे निर्धाव जाईल, कारण फ्रंटफूटला स्वतःपासून वेगळं केलं होतं. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे एक, त्याचा वापर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला घ्यायचा असला तर घेऊ शकता. इथे व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय बॅट्समननं. It's a white ball. Review successful. तवसिंग जर आपण पाहिली तर 55 55 धावा आहेत. विकेटच्या पतनानंतर 3.4चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल तिथे जमिनीवर पडून नंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर धावसंख्या 55 या आकड्यावर स्थिर आहे. 4थं षटक ते प्रकारे धावावर आहे. 15च्या जवळपासची सरासरी प्रत्येक षटकाकडे अधोरेखित होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. या ओव्हरमध्ये थोडीशी रोग जरूर लावली आहे. यावेळेस मात्र हा बॉल
वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त बाहेर राहिलाय बॉल. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या 56. एक विकेटच्या पतनानंतर 56 रन्स या धावफलकावर आहेत. बघूया येणाऱ्या बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती मैदानाच्या आतनं साकारली जाईल. गेम थोडस स्पीडअप ठेवा. नेक्स्ट मॅचच्या टॉस करता ही दोन्ही संघ सज्ज राहायचे. यानंतर लीगल फायटर आणि लेट संभाजी आबा फाउंडेशन दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता या 6 ओव्हरनंतर टॉस बॉक्स मध्ये जोडायचे. लीगल फायटर आणि लेट संभाजी आबा फाउंडेशन दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय आणि पाठवलंय बॅकवर्ड स्टोलेकच्या क्षेत्रामधनं. बॉल उंच हवेतनं चाललाय सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी ब्रँडेड सुशीलाई 8 सिक्सर 6. ऍक्शन चेक केली जाईल. इट्स अ फेअर बॉल. क्लीन ऍक्शन आहे. धावसंख्या 62 62 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. किरण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करतील. येणाऱ्या बॉलवर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल बॅकफुटला गेला, चांगल्या पद्धतीने वळवला. तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील करेल 1 रन ही धावसंख्या बलकावर वाढेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 63 धावा. कमलाकर पाटील त्यांना सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. शोएब शेखच्या मदतीनं शोएबनं 10 मध्ये बनवल्यात 27. कमलाकर पाटील 11 मध्ये बनवतायत 21. यावेळेचा बॉल तिथे पंचाने वाईट म्हणून दंडित केलंय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 64 या आकड्यावर. 5वं षटक ते सध्या प्रगती पथावर आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं लागेल. थोडासा वेळेचा अपव्यय होतोय, या गोष्टीची नोंद ठेवा. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल ती धावफलकावर जोडण्याकरता योग्यतेने खेळला गेला. एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते 65 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र कट शॉट आणि तिथे क्षेत्ररक्षकाची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. अगदी अप्रतिमतेने तिथे स्क्वेअर कट केला होता बॉलला. खूप चांगल्या पद्धतीचा हा स्क्वेअर कट तिथे मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणी तेवढ्याच उत्तम दर्जाचं तर इथे राहिलं, त्यामुळे एकाच रनवर समाधान मानावं लागलं. 1च्या मदतीने धावसंख्या 66 धावा. 1 विकेटच्या पतनानंतर 4.4चा खेळ तो आतापर्यंत अधोरेखित झालाय. पुढचा बॉल खाली राहिला. सबमरीन बॉल असं म्हटलं जातं आणि अगदी तो सबमरीन बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर अगदी जमिनीच्या
लगत हा बॉल सीमा तिथे विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो आपण पाहतोय. एकंदर 4.5 नंतर धावसंख्या 66 धावा. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. बघूया कशा पद्धतीने खेळ तो इथे येणाऱ्या बॉलमध्ये. शेवटचा बॉल तोही सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 5 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एखेरीस 66 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर येणार आहे. काय होईल शेवटच्या षटकात ते आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी नेक्स्ट मॅचच्या टॉस करता दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जोडायचंय. लीगल फायटर आणि लेट संभाजी आबा फाउंडेशन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. पुढचा बॉल इथे मात्र बॉल न फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठल्याही रनचा प्रयत्न तो केला नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर शोएब शेख आहे आणि शोएबला स्वतःच्या मनगटावर विश्वास आहे, स्वतःच्या फलंदाजीवर विश्वास आहे. त्यामुळे तो मोठ्या फटक्याचा अवलंब इथे नक्की करेल अशा कॉन्फिडन्सनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. एक रन तिथे नकारली आहे त्यानं. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरनं बॉलला उडवलंय. बॉल चाललाय. वा काय फटका खेळलाय. लाजवाब शॉट ऑफ द डे ठरू शकतो हा फटका. ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती तिथे बॉलला कव्हरच्या क्षेत्रामधनं उडवलाय सीमारेषेच्या पार. षटकारामध्ये परावर्तित केलंय. 6 धावा. आयोजकांना विनंती करतो दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित झालेत. या ओव्हर नंतर आपण त्या दोन्ही कॅप्टन मध्ये टॉस करणार आहोत. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाकरता लंबा चेस होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर बॉल क्षेत्ररक्षकाला बीट करत अगदी त्याच्या समोरनं जातोय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. सुशीलाई फोर्स चौकार 4. धावसंख्येमध्ये वाढ ती सातत्यपूर्ण होत असताना आपण पाहतोय. 76 76 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल मध्ये 10 घेतल्यात. पहिला आला होता डॉट. चांगला बॉल. फुलर लेन तिचा बेस्ट वेपन. क्रिकेट मधल्या ब्रह्मास्त्राचा वापर तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. विकेट ती सॅक्रिफाईस होत असताना आपण पाहतोय. फलंदाजाला माघारी जावं लागेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल शरीरापासून दूर खेळला. एक सिंगल ती घेण्याचा प्रयत्न तिथे होता, मात्र तो सक्सेसफुल राहील. कारण थ्रो जर आपण पाहिला तर तो तेवढासा वेगवान नव्हता. त्यामुळे 1 रन ती धावफलकावर अधोरेखित झाली. धावसंख्या 77 धावा. पूर्वार्धाचा खेळ तो संपण्याच्या मार्गावर आहे. पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल तो घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज रवींद्र कोळी जे सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर भुरा पवार ज्यांना आपण स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना पाहताय. आल्या चांगला फटका तो खेळला गेला. क्षेत्ररक्षकाची कामगिरी ती चांगली राहिली. 1च रन ती या बॉलवर धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये होईल वाढ आणि धावसंख्या ती आणि इथे मैदानामध्ये हा ना घ्यायची की नाही या काही समस्या ते फलंदाजांमध्ये पाहायला मिळाल्या. आणि अखेरीस डाव संपलाय तो एकंदर
78 78 धावांमध्ये विजय करता 79 79 धावसंख्येचं लक्ष आहे. दोन्ही कॅप्टन तिथे झालेत उपस्थित. त्यांच्यामध्ये केला जाईल टॉस. नाणेफेकीचा कौल तो दोन्ही कॅप्टन मध्ये इथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आलेत मात्र त्या सर्वांवर मात करत स्पर्धा ती अगदी मानानं सन्मानानं उभी आहे आणि यशाकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळते. अगदी रंगतदार दर्जेदार आणि उत्कंठावर्धक खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वच ग्रामीणमधील जे खेळाडू आहेत त्यांना एक चांगली संधी, एक चांगलं प्लॅटफॉर्म आयोजकांच्या वतीनं जे निर्माण करून दिलंय आणि त्या प्लॅटफॉर्मवर आपल्या परीनं खूप चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू तो मैदानाच्या आतनं करत असताना आपण पाहताय.
मॅचला होती सुरुवात विजयाकरता 79 धावसंख्येचं लक्ष्य ते समोर ठेवून दोन बॅटर आलेत, राकेश थोरात आणि त्याच्या साथीनं फलंदाज सोहन चौधरी असे दोन बॅटर आलेत. स्ट्रायकर एनकडे राकेश थोरात यांना आपण पाहताय. पहिलाच बॉल अगदी कव्हरमध्ये सॉफ्ट हँडलनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड करेल एक रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. आपल्या वैयक्तिक डावाची आणि सांघिक खेळाची सुरुवात ती राकेश थोरात यांच्या बॅटमधनं होत असताना आपण पाहताय. धावफलकाचा श्री गणेशा आपण जो म्हणतो ना तो श्री गणेशा झालाय. पहिली एक डाव ती अधोरेखित झाली. सोहन चौधरी स्ट्रायकर एनकडे पुन्हा एकदा त्यानंही सॉफ्ट हँडलचा वापर केला. एक सिंगल दाफलकावर जोडण्याचा प्रयत्न केला. राकेश जर आपण पाहिलं तर थोडंसं पायाच्या इंजरीने त्रस्त वाटतायत. धाव घेत असताना थोड्याशा अडथळा तो त्यांना येतोय. त्यामुळे इथे मोठ्या फटक्यांचा अवलंब तो करतील का येणाऱ्या बॉलमध्ये ते आपल्याला बघायचंय. राकेश थोरातचा हा फटका समोरच्या बाजूने चाललाय. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला केलं फील्ड तिथे मिळेल एक धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर या चौकाराच्या मदतीनं आता मध्ये वाढ होते. का तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे. बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि चेंडूला आपली योग्य ती जागा दाखवली. यावेळेस धावसंख्येमध्ये केली वाढ. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडासा बॅकफुटला गेला, अलॉंग द कार्पेट खेळलाय. जमिनीशी खेळत बागडत चाललेला बॉल जोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षकांना फंबल केलं, दुसऱ्या धावेकरता केलंय कॉलिंग आणि सुरक्षिततेनं मिळवल्या जातील या 2 रन. दुहेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये होती वाढ. धावसंख्या 9 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आला. या 5 चेंडूचा खेळ समाप्त आहे. खेळच धावफलकावर 9 ही धावसंख्या लागलेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. स्ट्रायकर एनकडे फलंदाज सोहन. यावेळेस मात्र फुल टॉस होता, त्याला अलॉंग द कार्पेट खेळलाय. पुन्हा एकदा एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर दाफलकावर धावसंख्या ती जर आपण पाहिली तर एकंदर 13 धावा या दाफलकावर जोडल्या गेल्यात. येणारे इथनं बॉल शिल्लक आहे 30 रन बनवायच्या 66. 30 चेंडू आणि 66 रनची इथनं विजयाकरता गरज आहे. म्हणजे मॅच अजूनही रन 10 झाले असतील असं मलाही वाटतंय. स्कोरर कडनं थोडेसे एक्स्ट्रा रन काउंट झाल्यात. चेंज केलंय स्कोरर कडनं. 10 धावा झाल्यात. थोडस सिंगलच्या बदली त्याने चौकार लिहिला गेला. कदाचित मॅच लवकर संपवण्याचा इरादा असेल. मॅच लवकर संपवण्याचा इरादा आहे. अमोल घुगे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी अमोल घुगे यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतनं केली जाईल. इथे टॉस केला जातोय पुढच्या मॅचचा आणि टॉस करता देव माझा कन्स्ट्रक्शन चे सन्माननीय सतीश भाऊ मराठे जे इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समेत जर आपण पाहिलं तर सुशिलाई आर्ट्स आणि फॅब्रिकेशन असोदा जळगाव सन्माननीय नंदन भाऊ महाजन जे इथे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण करतोय या पुढच्या मॅचचा टॉस. नंदन भाऊ महाजन जे आपले षटकार आणि चौकाराचे स्पॉन्सर सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून हा टॉस तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक ती संपन्न होतीये.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अमोल घुगे तो सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी होईल. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने टॅप केले बॉलला. बॉल जमिनीवर उड्या मारत चाललाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षकाने तिथे उचललं 1 रन जी धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये होती वाढ. प्रत्येक चेंडू नंतर जर आपण पाहिलं तर रन्स त्यामध्ये बदल तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच बदल फलंदाजाने सातत्यपूर्ण घडवणं ते गरजेचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस तो तिथे संपन्न झालाय. लिगल फायटर आणि स्वर्गीय संभाजी आबा फाउंडेशन यांच्यामध्ये हा टॉस पाहायला मिळतो. इथे इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल चाललाय मिड ऑफला क्लिअर केल्यानंतर लॉंग ऑफच्या क्षेत्रामधनं सीमारेषेच्या पार इथे चौकार आलाय 4. आयोजकांना विनंती आहे दुसरा चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. स्वर्गीय संभाजी आबा फाउंडेशन ज्यांनी टॉस जिंकलाय आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. स्वर्गीय संभाजी आबा फाउंडेशन आपल्याला वेळ नसेल टॉस बॉक्समध्ये आल्यानंतर लगेचच तिथे ऑन दी स्पॉट तुमचा जो काही निर्णय आहे तो तुम्हाला देणं बंधनकारक आहे. त्यामुळे स्वर्गीय संभाजी आबा फाउंडेशन आपला निर्णय तो लगेच कळवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच करता रेडी राहायचंय. लगेचच आपल्याला या मॅच नंतर मैदानामध्ये यायचंय. 2च मिनिटाचा अवधी प्रत्येक टीमला दिला गेलाय. 2 मिनिटात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येणं बंधनकारक आहे. अन्यथा 5 धावांना पेनल्टी ला सामोरं जावं लागेल. मॅच संपल्यानंतर 2 मिनिटाच्या आत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येणं ते बंधनकारक आहे. दुसरा चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा विनंती आहे. तर थोड्याशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा सामन्याला होती सुरुवात. चला आता जास्त वेळ नका घेऊ. चेंडू करता ऑलरेडी आपल्याला थोडासा वेळ घालवता आलाय. त्यामुळे इथे आता जास्तीचा वेळ न घेता मॅच ती कंटिन्यू ठेवा. संतोष चौधरी सध्या सोहन माफ करा ते सध्या मैदानामध्ये आहे. स्ट्रायकर एनकडे एक सिंगल ची दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं स्ट्राईक झाली आहे. रुटेट धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 धावा या दाफलकावर आहेत. 1.5चा खेळ तो आतापर्यंत अधोरेखित झालाय. पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि त्याला फुल टोल वसूल करण्याच्या इराद्याने खेळलाय. मात्र तो इरादा फसलाय. बॉल गेलाय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेटचं पतन ते होत असताना पाहायला मिळते. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. इथे आली आहे RK इन्फ्रास्ट्रक्चर विकेट खेळाडू बाद श्री राजकिरण भाऊ चौधरी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर जे आपले विकेटचे प्रायोजक आहेत. आणि इथे विकेट ती संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळते खेळाडू बाद.
2 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झाला. या 2 ओव्हर नंतर डाफलकावर 23 धावा 1 विकेटच्या पतनानंतर पाहायला मिळत आहेत. अमोल घुगे जे आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये पाहायला मिळाले. 13 धावा त्याने खर्च केला. 1 विकेट त्यांच्या नावावर आली. लॉंग ऑन मधनं मोठा फटक्याचा प्रयत्न तो केला गेला होता संतोष थोरात यांच्याकडनं आणि तो तिथे फोल ठरला. एक चांगला झेल तो संपन्न झाला आणि विकेटचं पतन झालंय. रवींद्र कोळी मैदानाच्या आतमध्ये. दीपक पाटील नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया दीपक पाटील यांच्याकडनं कशा पद्धतीची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. योग्य टप्प्यावरचा मारा तो अधोरेखित करावा लागेल. योग्य टप्प्यावरनं मारा केला तर रोखणं ते शक्य होऊ शकतं. यावेळेस मात्र हा बॉल वडवलाय मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला केले स्टॉप मिळेल एकच धाव. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या 24 24 धावा. विजयाकरता 79 धावसंख्येचं लक्ष आहे. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून थोडंसं दूर ठेवलंय. कुठेही मोकळी ती गोलंदाजांच्या माध्यमातून दिली जात नाहीये आणि त्याचं कारण जर आपण पाहिलं तर इथे धावसंख्या थोडीशी संकुचित आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक चांगला बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 24 वर स्थिर आहे. 2.2चा खेळ तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा अगदी वेगानं फुल लेंथवर चेंडू टाकला आणि तिथनं विकेट किपरच्या हातामध्ये नेला एक डॉट बॉल तो आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्पा भेदक मारा जो क्रिकेटमध्ये नेहमीच गरजेचा असतो आणि तोच अगदी भेदक मारा सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अगदीच वेगानं गोलंदाजी करत असताना फलंदाजाला शांत ठेवलं गेलंय. त्यावेळेस मात्र हा बॉल ज्याला दिशा दिली क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला केले फील्ड तिथे एक धाव त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 25 धावा. 3 मॅचेस आहेत लीगच्या तुमच्या वाट्याला ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त विजय संपादित करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पराभव जर वाट्याला आले 2 तर मग प्रवास तो समाप्तीला येऊ शकतो. मग फक्त तुमच्या खेळण्याची जी औपचारिकता आहे ती जिवंत राहील. त्यामुळे प्रत्येक टीमला इथे विजयाचं स्वप्न जे पाहिलंय ते सत्यात उतरवण्याकरता आक्रमकतेनं फलंदाजी करणं गरजेचं आहे आणि तीच आक्रमकता इथे दाखवण्याचा प्रयत्न फोल ठरलाय. एक दर्जेदार झेल टिपलाय आणि बॅटरचा खेळ संपवलाय. विकेटचं पतन खेळाडू बाद.